धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्त या सणानिमित्त आपण सणासारखा साजरा करावा। विनाकारण कोणी महिलाची छेडछाड करणार नाही किंवा मुलीची छेडछाड करणार नाही। नवीन BNS कायद्याप्रमाणे आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि सदर गुन्हा दाखल करून आपल्या विरुद्ध कारवाई केल्यानंतर सदर गुन्ह्यात अटक करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। सण हा सणासारखा साजरा करा। पोलीस आपल्याला विनाकारण काही त्रास देणार नाहीत, परंतु आपण जर सण साजरा करताना विनाकारण जर महिलाची छेडछाड किंवा मुलीची छेडछाड केल्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। सर, आज रंगपंचमी आहे, त्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त आहे। ठिकठिकाणी पोलीस पथके सुद्धा तैनात आहेत। एक शांततेत रंगोत्सव हा सण साजरा करण्यात येत आहे। काय आवाहन करणार आहात आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने काय खबरदारी घेण्यात आली आहे? मी धरतो सर। आज धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्त आपण या ठिकाणी 1 PI, 7 अधिकारी, 51 पोलीस कर्मचारी, 7 महिला कर्मचारी, 35 महिला होमगार्ड आणि पुरुष होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी आम्ही जवळपास 5 पेट्रोलिंग ठेवलेले आहेत। 5 गाड्याची पेट्रोलिंग आहे, 5 अधिकारी आणि प्रत्येक गाडीवर 4-4, 5-5 कर्मचारी महिलासहित आपण दिलेले आहेत। त्याच्यामुळे आज आपण प्रत्येक चौकात किंवा ज्या ज्या ठिकाणी गर्दी राहील त्या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट पण नेमलेले आहेत आणि तसेच गाड्याची पेट्रोलिंग पण ठेवलेली। 22 खेड्यामध्ये 22 ठिकाणी आपला बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं भयभीत न होता सण हा सणासारखा साजरा करावा। विनाकारण कोणीही महिलांची किंवा मुलीची छेडछाड करणार नाही, विनाकारण कोणी आक्षेपार्ह शब्द वापरणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।